आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी ऐकताच डोळ्यात पाणी आणि हृदयात विठ्ठलाचे नाव घुमेल। ही आहे संत चोखामेळा आणि भगवान विठ्ठल यांची असीम भक्तीची कथा। ज्या काळात जातीभेदाने समाजाला विभागले होते त्या काळात एक महार जातीचे संत विठ्ठलाच्या प्रेमाने इतके तल्लीन झाले की स्वतः विठ्ठल त्यांच्या मांडीवर बसून केळी खाऊ लागले। चला ऐकूया ही पवित्र कथा। संत चोखामेळा, ज्यांना आपण चोखोबा म्हणतो, हे 14व्या शतकातील महाराष्ट्रातील एक महान भक्त होते। त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरा येथे झाला। ते विटा मातीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असत। एक दिवस चोखोबा बाजारात गेले। त्यांना मोठ्या मोठ्या पिकलेल्या केळ्या दिसल्या। त्यांचे मन म्हणाले, माझ्या विठ्ठलाला हे केळी नक्कीच आवडतील। त्यांनी आपले सगळे पैसे केळी घेण्यात खर्च केले। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दारात उभे राहून चोखोबा प्रेमाने म्हणाले, विठ्ठला बाबा, आज मी तुझ्यासाठी केळी आणली आहेत, येऊन घे रे माझ्या विठ्ठला। पण मंदिरात प्रवेश नसल्याने ते बाहेरच उभे होते, कोणीच आले नाही। चोखोबा निराश होऊन घरी परतले। रात्री जेव्हा चोखोबा आपल्या जखमी अंगाने विश्रांती घेत होते तेव्हा एक दिव्य प्रकाश पसरला। भगवान विठ्ठल स्वतः चोखोबांच्या समोर उभे होते। विठ्ठल चोखोबांच्या जवळ आले, त्यांच्या काम करताना झालेल्या जखमांना प्रेमाने मलम लावले आणि नंतर चोखोबांच्या मांडीवर बसले आणि त्या केळ्या प्रेमाने खाऊ लागले। चोखोबा आनंदाने भरून गेले, त्यांचे डोळे पाण्याने भरले। ते म्हणाले, देवा, मी तर अस्पृश्य, मला मंदिरातही येऊ देत नाही। विठ्ठल हसले आणि म्हणाले, चोखा, तुझी भक्ती मला मंदिरापेक्षा जास्त प्रिय आहे। जाती धर्म माझ्या भक्तांसाठी नाही, तू माझा खरा भक्त आहेस। मित्रांनो, चोखोबांच्या समाधीची कथा तर अजून चमत्कारिक आहे। त्यांच्या समाधीतून आजही विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो, जणू त्यांच्या हाडक्यातूनही विठ्ठल नाम स्मरण घुमत आहे। हे ऐकून लाखो वारकरी भाविक तिथे दर्शन घेण्यासाठी येतात। ही कथा शिकवते की जाती धर्म संपत्ती किंवा स्थानाने नव्हे तर शुद्ध भक्तीने देव प्रसन्न होतो। जर तुम्हालाही विठ्ठलाचे खरे प्रेम हवे असेल तर रोज नाम स्मरण करा, विठ्ठल विठ्ठल। तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। अजून अशा भक्ती कथा हव्या असतील तर चोखोबा किंवा विठ्ठल कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।